नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वोच्च भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 435वा. या भागामध्ये आपण 14 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, नुकतंच राज्यामध्ये किती महानगरपालिकेसाठी निवडणूक ही पार पडली? तर नुकतंच महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकेसाठी नुकतंच निवडणूक पार पडलेली आहे. किती? 29 महानगरपालिकेसाठी. महाराष्ट्रामध्ये एकूण जर महानगरपालिका पाहिल्या तर किती आहेत? तर 29. महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. त्या 29 पैकी दोन ज्या काही नवीन महानगरपालिका आहेत बघा, 28वी आणि 29वी, जालना आणि इचलकरंजी. तर जालना आणि इचलकरंजी ही महाराष्ट्राची 28वी महानगरपालिका आहे आणि जालना ही महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका आहे. तर या दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या प्रथमच होत आहेत. लक्षात असू द्या, प्रथमच, पहिल्यांदाच या दोन महानगरपालिकेसाठी निवडणूक ही पार पडलेली आहे. एकूण 29, परंतु प्रथमच होत आहे जालना आणि इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक. या 29 महानगरपालिकेसाठी निवडणूक ही नुकतंच पार पडली. जर आपण उमेदवार पाहिले तर उमेदवार किती होते? तर एकूण उमेदवार होते 15,931. किती? 15,931 एवढे उमेदवार रिंगणामध्ये उभे होते. मतदान पार पडलं 15 तारखेला किंवा 15 जानेवारी 2026ला मतदान पार पडलं. निकाल हा केव्हा लागला? तर आज, म्हणजेच 16 जानेवारी 2026ला बघा याचा निकाल हा लागलेला आहे. सध्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश वाघमारे आहेत बघा, दिनेश वाघमारे. आणि महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी कोण आहेत? S चोकलिंगम हे महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत. जर केंद्रामध्ये गेलो आपण, केंद्रीय निवडणूक आयोग, तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार आहेत बघा, ज्ञानेश कुमार, लक्षात असू द्या. देशामध्ये एकूण महानगरपालिका पाहिल्या तर किती आहेत? 269. किती? आकडा बदलत असतो बघा, कधी कधी राज्यामध्ये महानगरपालिका ह्या वाढत असतात, त्यासाठी आकडा हा बदलत असतो, अपडेट राहायचा आहे. सध्या देशामध्ये एकूण महानगरपालिका आहेत 269. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 29. तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, देशामध्ये सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणते? तर देशामध्ये बघा सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 29 महानगरपालिका आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. जर विचारलं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा जर आपण पाहिला तर तो आहे बघा ठाणे. कोणता आहे? ठाणे. ठाणे या जिल्ह्यामध्ये एकूण 6 महानगरपालिका येतात. किती? 6. जर विचारलं सर्वाधिक महानगरपालिका असणारा प्रभाग कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असणारा प्रभाग कोणता? तर मुंबई. मुंबई महानगरपालिकेमध्ये बघा सर्वाधिक प्रभाग आहेत. किती? 227. लक्षात असू द्या, 227 एवढे प्रभाग आहेत. त्यानंतर जर विचारलं महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असणारा विभाग कोणता? विभाग. तर विभाग जर आपण पाहिला तर कोकणमध्ये बघा सर्वाधिक महानगरपालिका येतात. किती? सर्वाधिक महानगरपालिका ह्या कोकणमध्ये येतात. जिल्हा आहे ठाणे. लक्षात घ्या, हे सर्व पॉईंट आपण नंतर रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया. सध्या माहिती आपण कव्हर करत आहोत. जर विचारलं देशातील पहिली महानगरपालिका कोणती? तर मद्रास ही देशातील सर्वात पहिली महानगरपालिका आहे. आता फास्ट रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया. उमेदवार किती होते? 15,931. मतदान झालं 15 तारखेला. निकाल लागला 16 तारखेला. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे. S चोकलिंगम हे निवडणूक अधिकारी आहेत. जालना व इचलकरंजी या महानगरपालिकेमध्ये प्रथमच निवडणूक ही पार पडली यावर्षी. देशात एकूण महानगरपालिका 269. देशातील पहिली महानगरपालिका आहे मद्रास. सर्वाधिक प्रभाग असलेली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील तर मुंबई आहे. 227 प्रभाग आहेत. सर्वाधिक जागा कोणी जिंकलेल्या आहेत? भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील? तर ठाणे आहे, ज्या जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत.
त्यानंतर सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणते, तर महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका येतात. किती? 29. त्यानंतर सर्वाधिक महानगरपालिका असणारा विभाग कोणता महाराष्ट्रातील, तर कोकण हा बघा सर्वाधिक महानगरपालिका असणारा विभाग आहे. झालं एवढं क्लिअर. प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे, नुकतंच मारिया कोरिना मचाडो यांना बघा गेल्या वर्षी 2025 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. कोणास, तर मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. तर त्यांनी जो काही त्यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार आहे बघा, तर तो कोणास प्रदान केलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांना बघा मारिया कोरिना मचाडो यांनी बघा त्यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान केलेला आहे. केव्हा प्राप्त झाला होता यांना, तर 2025 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. परंतु त्यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार आता त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान केलेला आहे. काही महिन्यांपूर्वी बघा त्यांना फिफाचा पहिला शांतता पुरस्कार नुकताच प्राप्त झाला होता. कोणता, तर फिफाचा पहिला शांतता पुरस्कार हा त्यांना प्राप्त झाला असून आता व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्यात मचाडो तर यांनी बघा त्यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान केलेला आहे. कोण आहेत या मचाडो, तर व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना हुकुमशाही विरुद्धच्या लढ्यासाठी नोबेल पुरस्कार 2025 हा प्राप्त झाला होता. पुढील प्रश्न आहे, जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये कोणता देश हा अतिथी म्हणून उपस्थित राहिलेला आहे, तर जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये कतार हा जो काही देश आहे बघा कतार, तर हा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलेला आहे. आता या जागतिक पुस्तक मेळ्याची आवृत्ती किती होती, तर आवृत्ती होती बघा 53वी. कितवी? 53वी आवृत्ती आहे. सध्या ती सुरू आहे. आयोजन हे 10 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 या दरम्यान करण्यात येत आहे. स्थळ जर आपण पाहिलं तर भारत मंडपम, काय भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, भारत मंडपमचं जुनं नाव काय आहे? भारत मंडपमचं जुनं नाव उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. यावर्षीची थीम काय आहे, तर भारतीय लष्करी इतिहास, शौर्य आणि ज्ञान @75. भारतीय लष्करी इतिहास, शौर्य आणि ज्ञान @75 अशी यावर्षीची थीम आहे. पुढील प्रश्न चौथा, कर्करोगाच्या तपासासाठी आशाव्यान, लक्षात ठेवायचे आशाव्यान मोबाईल युनिट हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे, तर कर्करोगाच्या तपासासाठी आशाव्यान मोबाईल युनिट हे गुजरात राज्य सरकारने सुरू केलेले आहे. कोणत्या राज्य सरकारने? गुजरात राज्य सरकारने. कोणाचे असते, तर भूपेंद्रभाई पटेल यांनी बघा याची सुरुवात ही गुजरात राज्यामध्ये केलेली आहे. हे भूपेंद्रभाई पटेल कोण आहेत, तर गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. गांधीनगर गुजरातची राजधानी आहे. आचार्य देवव्रत जे महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल आहेत बघा, तर ते गुजरातचे राज्यपाल आहेत. लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी या आशाव्यान मोबाईल युनिटची जी काही स्थापना आहे बघा, तर ती गुजरात राज्य सरकारने केलेली आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये कोणत्या देशाचे संशोधक हे सामील झालेले आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय ब उत्तर असणार आहे UAE. तर भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये UAE या देशाचे संशोधक हे नुकतंच सामील झालेले आहेत. आता UAE मधील कोणते, तर खलिफा विद्यापीठ. प्रश्न विचारला जाऊ शकतो, खलिफा विद्यापीठ हे कोणत्या देशामध्ये आहे, तर UAE या देशामध्ये आहे. आणि या खलिफा विद्यापीठातील संशोधक हे भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये नुकतंच सामील झालेले आहेत. कोठे, तर मैत्री संशोधन केंद्र. कोठे? मैत्री संशोधन केंद्र या ठिकाणी हे संशोधक सामील झालेले आहेत. उद्देश जर आपण पाहिला तर ध्रुवीय विज्ञान आणि ग्रहांच्या अभ्यासामध्ये संशोधन वाढवण्याच्या उद्देशाने संयुक्त पथक हे अंटार्क्टिकाच्या मंगळासारख्या भूदृश्याचा अभ्यास करण्यासाठी बघा ते सामील झालेले आहे. पुढील प्रश्न आहे 6वा, भारतात शेवटचा पोलिओचा रुग्ण आढळल्याला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? आता याचं उत्तर सांगण्या अगोदर भारतात शेवटचा रुग्ण कधी आढळला होता पोलिओचा, तर ते उत्तर येणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर सांगण्या अगोदर बघा
भारतामध्ये शेवटचा पोलिओचा रुग्ण हा 2011 साली आढळला होता. केव्हा? 2011 साली आढळला होता. ज्या वर्षी बघा भारताने विश्वकप जिंकला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. भारताने जेव्हा विश्वकप जिंकला होता बघा, तर त्याच वर्षी 2011 साली भारतात शेवटचा पोलिओचा रुग्ण हा आढळला होता आणि त्याला आता एकूण 15 वर्षे पूर्ण झालेली आहेत. किती? 15 वर्षे. 2026 मध्ये पोलिओचा रुग्ण आढळलेला बघा 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत. शेवटचा जो काही रुग्ण आढळला होता बघा, तर तो 2011 साली आढळला होता. कोणत्या ठिकाणी? तर पश्चिम बंगालमधील हावडा. पश्चिम बंगालमधील हावडा या ठिकाणी बघा भारतात शेवटचा पोलिओचा रुग्ण आढळला होता 2011 साली. त्यानंतर भारतामध्ये रुग्ण आढळलेला नाही. WHO ने प्रमाणपत्र केव्हा दिले? तर 27 मार्च 2014ला बघा भारताला बघा WHOचे प्रमाणपत्र हे प्राप्त झालेले आहे. 2009 मध्ये भारतामध्ये 741 केसेस आढळल्या होत्या. किती? 2009 मध्ये 741 केसेस ह्या भारतामध्ये आढळल्या होत्या, ज्या जागतिक स्तरावर सर्वाधिक होत्या. जागतिक स्तरावर सर्वाधिक होत्या. केव्हा? तर 2009 मध्ये. पुढचा प्रश्न आहे 7वा. मेट वायने म्हणजेच MEIT कोणत्या IIT येथे परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा ही नुकतंच सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय ब IIT मद्रास. IIT मद्रास या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कोणी? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे जे काही परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा आहे बघा, तर ती IIT मद्रास या ठिकाणी सुरू केलेली आहे. कुठे? IIT मद्रास. तंत्रज्ञान जर आपण पाहिलं तर CDACच्या रुद्रा सर्व्हर आणि आल्मा लिनक्स सारख्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर आधारित हे तंत्रज्ञान असणार आहे, जे पूर्णपणे भारतामध्ये तयार करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे 8वा. अशोक लेलँडच्या पहिल्या इलेक्ट्रिक समर्पित EV प्लांटचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? तर उत्तर प्रदेश, लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी अशोक लेलँडच्या पहिल्या इलेक्ट्रिक समर्पित EV प्लांटचे उद्घाटन हे नुकतंच पार पडलेले आहे. आता कोणाच्या हस्ते याचं उद्घाटन पार पडलं? तर राजनाथ सिंह, जे भारताचे संरक्षण मंत्री आहेत बघा राजनाथ सिंह, तर यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन हे नुकतंच पार पडलेले आहे. आता हे झाले प्रश्न जे आपण माहिती सगळं करून घेतले. आता घेऊया याची रिव्हिजन. पहिला प्रश्न होता, नुकतंच राज्यामध्ये किती महानगरपालिकेसाठी निवडणूक ही पार पडली? तर 29 महानगरपालिकेसाठी निवडणूक ही आपल्या महाराष्ट्रामध्ये नुकतंच पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मारिया कुरिना मछाडो यांनी त्यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार जो 2025 मध्ये त्यांना प्राप्त झाला होता, तर हा पुरस्कार त्यांनी कोणास प्रदान केलेला आहे? तर डोनाल्ड ट्रम्प, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा, तर यांना त्यांनी तो पुरस्कार प्रदान केलेला आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये कोणता देश हा अतिथी म्हणून उपस्थित आहे? तर पर्याय ड कतार हा जो काही देश आहे, तर तो जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये अतिथी म्हणून उपस्थित आहे. पुढील प्रश्न आहे, कर्करोगाच्या तपासासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? पर्याय क गुजरात राज्य सरकारने सुरू केले आहे कर्करोगाच्या तपासासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट. पुढील प्रश्न आहे 5वा, भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये कोणत्या देशाचे संशोधक हे सामील झाले आहे? तर पर्याय ब UAE. या देशाचे संशोधक हे भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. पुढील प्रश्न आहे 6वा, भारतात शेवटचा पोलिओचा रुग्ण आढळलेला एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर पर्याय क 15 वर्ष. एकूण 15 वर्षे पूर्ण झालेले आहेत. जो काही रुग्ण होता बघा, तर 2011 साली सापडला होता पोलिओचा शेवटचा रुग्ण जो भारतातील, आणि त्याला आता एकूण 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, मेट वायने कोणत्या IIT येथे परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा ही सुरू केलेली आहे? तर पर्याय ब IIT मद्रास या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न, अशोक लेलँडच्या पहिल्या इलेक्ट्रिक समर्पित EV प्लांटचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? तर लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी अशोक लेलँडच्या पहिल्या इलेक्ट्रिक समर्पित EV प्लांटचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.